तो हाय गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल। मेरा नाम है ओमकार। मेरा नाम है आदित्य। आज हम मिलने आए हैं एक ऐसे कोरियोग्राफर के साथ जिनकी जर्नी जीरो से स्टार्ट हुई है और अभी वो इंडियन हिप हॉप से लेके वर्ल्ड हिप हॉप तक उन्होंने वहाँ अपनी जर्नी ऐसे मतलब उन्होंने अपनी बनाई है। तो आज हम मिलेंगे उनसे, उनसे बात करेंगे उनकी जर्नी के बारे में, उनकी स्ट्रगल के बारे में, उनसे थोड़ी से फनी मोमेंट्स या उनके थोड़े सैड मोमेंट्स हम लोग सब डिसाइड करेंगे कि कैसे उन्होंने अपना डांसिंग करियर अपना कैसे उन्होंने बनाया था। तो फिर तो चलते, ज्यादा वेट नहीं करते, तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं। तो वीडियो को पूरा देखने के लिए देखते रहिए डांस हसल। तो स्टार्ट करते हैं। नागा सुपर आपको पता ही होगा, एक डांसिंग का हब है जहाँ पे बहुत सारे डांसर जन्म होते हैं। और मैं अपने ग्रुप के साथ आया हूँ एकेडमी। दादा, कसं वाटतं तुला आमच्या चॅनलवरती येऊन? खूप बरं वाटतंय की असं काहीतरी नवीन काहीतरी म्हणजे इकडे यायला पाहिजे होतं आणि सगळ्याचे जे चांगले चांगले डान्सर्स आहे आणि ज्यांनी कोरिओग्राफर्स ज्यांनी खूप अचिव्हमेंट्स केलेले आहे, तर त्यांच्याबद्दल त्यांची स्टोरी ते का गरज आहे करून जे पुढची पिढी येणार ना त्यांना ती बघून ती पण एक ते लोकांनी पण ते मोटिवेट व्हायला पाहिजे आणि ते लोकांनी पण ते एक स्टेप घ्यायला पाहिजे. तर दादा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू जर्नी वगैरे तू कशी स्टार्ट केलीस? जर्नी कशी आहे ती स्टार्ट होत नाही, ती घडते. तशी असं झालं होतं की मला डान्स आवडायचं नाही त्या टाइमला. म्हणजे आता आवडतं, पण त्या टाइमला आवडायचं नाही. मला क्रिकेट खूप आवडायचं. पण माझा भाऊ होता विशाल देऊरकर, तो खूप फेमस डान्सर होता आणि तो खूप सारा रियालिटी शोज मध्ये प्राइज बीज जिंकायचा. तर तो सोलो डान्स परफॉर्मन्स करायचा. तर तो त्याचा कुठला शो असेल, जसं की आपला आंबेडकर जयंती असायचं, त्या टाइमला आंबेडकर जयंती खूप गाजायचं 14 एप्रिलला. तेव्हा सगळ्या जागेवरती परफॉर्मन्स असायचे. कॉम्पिटिशन असं नाही, पण त्या टाइमला ना तो स्टेज म्हणजे तेच होतं. एक आंबेडकर जयंती, या तर तुझं गणपतीला असेल, या तर तुझं ते सत्यनारायणची पूजा असेल ना बिल्डिंग मध्ये, तेव्हा तर ते सीन तसं होतं की तो सोलो परफॉर्म करायचा. त्यानंतर त्याचा एक ग्रुप होता, तर त्यामध्ये मुलं कमी पडायचे, तर मला बोलवायचा की अरे तू परफॉर्म कर. आणि मला डान्स मध्ये थोडासा पण इंटरेस्ट नव्हता, तर मी तरी पण मला घेसून जायचा की नाही तू परफॉर्म कर, मुलं कमी पडतंय. तर मी मन मारून डान्स करायचो. तर हे फर्स्ट स्टेप ऑफ जर्नी माझी ते झालं. त्यानंतर काय झालं की मी शाळेमध्ये आम्ही केमपीडीला होतो, त्यावर मी अॅन्युअल फंक्शन मध्ये परफॉर्म करायचो. नंतर कलाकिडा असायचा, तर कलाकिडा मी फोक परफॉर्मन्स करायचो. ठीक आहे, ते झालं तेवढंच. नंतर मी स्कूल चेंज केली. स्कूल चेंज झाली की मी दुसऱ्या स्कूलमध्ये गेलो.
तिकडे असे फ्रेंड्स भेटले ज्यांना डान्स मध्ये खूप इंटरेस्ट होता. हा. त्यामध्ये एक माझा खूप खास मित्र होता, सचिन पारशा करून होता. आम्ही एकच वर्गामध्ये होतो. तर आम्ही असे म्हणजे क्रिसमस पार्टी आणि असे स्कूल्स मध्ये जे क्रिसमस पार्टी असायचं हा. त्या स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन नाही व्हायचे. अच्छा. आम्ही जाऊन तिकडे ते अॅन्युअल फंक्शन काय असतं ते सांगितलं, तर ते बोलले की तेवढं आमचं बजेट नाहीये, तर आम्ही अॅन्युअल फंक्शन नाही करू शकत. बाकी क्रिसमस आहे या 26 जानेवारी असेल या रिपब्लिक डे, त्याच्यामध्ये आम्ही स्टेज स्वतः बांधायचो. हा, स्टेज स्वतः बांधायचो, 4 टेबल लावायचो, स्वतः बांधायचो. म्हणजे असे डान्सर होतो आम्ही की आम्ही स्टेज म्हणून आम्हीच नाचायचो. म्हणजे तसं सीन होतं. तर आम्ही ते परफॉर्मन्स केलं. तर तिकडे खूप म्हणजे पब्लिकला खूप आवडलं परफॉर्मन्स. तेव्हा तो सॉन्ग होता मोहब्बत है मिर्ची. तो गाणं आम्हाला खूप आवडतं, पब्लिकला खूप आवडला. अरे मस्त मस्त आहे. नंतर तसं आम्ही अजून नेक्स्ट रिपब्लिक डेला आम्ही तो ऋतिक रोशनचा केला होता कहो ना प्यार है. त्याच्यानंतर आम्ही हा केला हवा होने क्या किया ना, हवा होने तो परफॉर्मन्स केला. त्यानंतर आम्ही असं म्हणजे परफॉर्मन्स करत गेलो. नंतर लोकांनी बघितलं तर आम्हाला असं बोलवत गेले की इकडे या, तुमच्या ग्रुपचा परफॉर्मन्स द्या. त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही दोघे चांगले डान्सर होते, पण आमच्यासोबत 2-3 मित्र होते जे त्याच वर्गाचे होते, पण त्यांचं नाचायचं काहीच इच्छा नव्हती. तर ते तरी पण ते आमच्या मागे उभे राहून रिव्हिन हलवायचे आणि आम्ही दोघे परफॉर्मन्स करायचो. नंतर असं पुढे झालं, फ्युचर झालं. तर मी इथे शिफ्ट झालो. मी तेव्हा ईस्टला राहायचो, गाळनगरला. नंतर मी शिफ्ट होऊन वेस्टला आलो. तर थोडस लॉंग आमचं डिस्टन्स झाले. तर रिहर्सल तो तिकडून इकडे यायचं नाही आणि मी इकडून तिकडे जायचं नाही. तर ते भेटायचं फक्त शाळेत भेटायचो. तर तेवढं टाइम नव्हतं रिहर्सलला. तर मी इकडे माझं सोलो चालू केलं. पण माझं तेव्हा असं होतं की अरे डान्स मध्ये तेवढी इच्छा म्हणजे होत नाहीये यार, म्हणजे काही स्कोप नाही भेटत का. तेव्हा युट्यूब नव्हतं, फेसबुक नव्हतं, इन्स्टा नव्हतं. ठीक आहे. आणि जेव्हा डान्स करायचे तर पेरेंट्स लोकांना खूप हे करायचे की ना अभ्यास कर, डान्स मध्ये काय होणार आहे. स्कूलमध्ये यायचं, टीचर लोक बोलायचे की अरे हे तू काय करतोय, म्हणजे डान्स मध्ये तुझे क्या मिलेगा. तर मला मॅम हम लोग खुशी के लिए करते हैं, हमारा पैशन है. ते लोक खूप असं हे करायचे की नाही इसमें कुछ नहीं होने वाला है. हा, डिमोटिवेट जास्ती व्हायचं. आणि पॅरेंट्स लोक पण असं होतं की जेव्हा आम्ही कधी शो करून यायचो घरी तर एक एक दिवस जेवण नाही द्यायचे रात्री की नाही तू डान्स करायला अभ्यास नाही केला असं उपाशी बोल. त्या सीन आहे, ते सगळं सीन व्हायचं. नंतर माझा पण इंटरेस्ट थोडा कमी झाला डान्समध्ये. तर मी सगळं बंद केलं, डान्स सोडलं. म्हणजे नाही होते, आपण अभ्यासवरतीच फोकस करूया, तेवढं आलं. त्यानंतर ना एक इन्स्पिरेशन आला, गणेश हेगडे सर. त्यांचा जेव्हा व्हिडिओ आला मैं दिवाना, तो परफॉर्मन्स मी जेव्हा फर्स्ट टाइम MTV वरती बघितला, तो माझा फर्स्ट परफॉर्मन्स होता. मी तेव्हा मम्मीकडून 30 रुपीज घेतले. तेव्हा ना CD यायचे 30 रुपीजचे अल्बमचे डिस्क यायचे. गणपती मंदिरच्याकडे. तर मी तो डिस्क डाऊन शोधलं कुठे भेटतोय. त्याच्या अल्बम वाल्याकडे गेलो. मी बोला मला ये गाना चाहिए मैं दीवाना करून मी सांगितलं. तो बोलता अरे कौन है, तो नया है कुछ. म्हणा नाही मुझे यही चाहिए आप दो. तर ते असे व्हिडिओ अल्बमचे ते ब्लॉकेज होते ते, म्हणजे काहीतरी 3:1 असं काहीतरी. तो एक 30 रुपयाचा तो व्हिडिओ CD यायची, ती व्हिडिओ CD. ती घेतली मी, ती घेऊन आलो आणि ती मी घरी बसून म्हणजे दिवसाला 10 ते 15 टाइम. आणि त्या टाइमचा तो डान्स एवढा टफ होता ना, म्हणजे तो डान्स कोणालाच आला नाही. आणि माझं असं होतं की मी खूप घाणे डान्सर होतो, क्लिअरली बोलतो. मला डान्सची एवढं हे नव्हतं. मी क्रिकेटमध्ये होतो आणि तिकडचं इच्छा फुल वातावरण थोडं वेगळं होतं. त्याच्यामुळे मी फुल फोकसली माझं नव्हतंच म्हणजे त्या डान्समध्ये. तर जेव्हा मी गणेश हेगडे सरचा व्हिडिओ आला आणि जेव्हा मी ते डान्स त्यांचा बघितलं आणि जो मी इन्स्पायर झालो, मी फुल त्यांचं डान्स रात्र बसून बघायचो. मी पिक्चर नाही बघायचो, मी तेच बघत बसायचो. आणि ते स्टेप्स फक्त बघायचो नाही, मी कॉपी करायचो. तर मी कॉपी करून 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 तो स्वतः बसायचो. तर इकडे वेस्टला ना एक माझा मित्र होता चैतन्य करून, तो पण डान्सर होता, चांगला डान्सर होता. तेव्हा त्यांनी झलक दिखला ज्यावरती डान्स केला होता. आणि मला गणेश हेगडेच्या गाण्यावरती डान्स करत होता, मैं दिवाना. आणि तो इकडे खूप फेमस होता, म्हणजे त्याचं नाव खूप होतं, चैतन्य करून. तर मी पण बोला तो एवढा फेमस आहे. तर मला बोलला की तू परफॉर्म करणार का, तिकडे 2 डान्स पाहिजे. आपल्या सत्यनारायणची पूजा होती, आम्ही परफॉर्म केलं. तेव्हा कसं ना प्राइजेस नाही भेटायचे. तर कोणी असे 50 रुपये दिले, कोणी 20 रुपये दिले, ऑडियन्स मधून 30 रुपये दिले, असे कोण यायचे. तर पहिला परफॉर्मन्स त्याचा होता. परफॉर्मन्स झाला ते कोणी 20 दिले, कोणी 30 दिले, कोणी 40 दिले, असे कोणतरी 100 रुपये जमा केले. काय ते 100-150 रुपये, त्यावेळेस 100-150 रुपये खूप जास्ती आहे, ते जमा केले. नंतर माझा परफॉर्मन्सचा टाइम आला आणि मी तेव्हा ना गणेश हेगडेचा परफॉर्मन्स बघितलं, त्यांनी पूर्ण व्हाईट घातलं होतं. तर तेव्हा काय होतं, माझ्याकडे ना तेव्हा पैसे नव्हते, फायनान्शियल नव्हते. तर ना 80 रुपीजची ना स्टेशनवर ट्रॅक्स भेटते होते, बॉक्सवाले नॉर्मल. त्याच्यामध्ये मी काय केले, ते धागे असतात ना नाड्याचे,
त्याला कापून त्याला मी सिलाई मारली होती, करून ते कार्गो वाटायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, हा ते कार्गो वाटायला पाहिजे म्हणून इथे एक शिवली, इथे एक शिवली, पायावरती शिवलं, पूर्ण शिवून घेतलं. म्हणजे ते थोडंसं भरलेलं वाटलं. नंतर सँडो घेतला, सँडोवरती इथे 2 रशी बांधली, त्या रशीला अशी क्रॉस केली आणि इथे बांधलं. तर थोडंसं एक लुकआउट चेंज झालं. नंतर एक व्हाईट कलरचा बँड बांधला, गॉगल घातला, थोडंसं ते गणेश रेड्डीच्या फिल्मच्या लुक मध्ये आलो आणि एक चेन बांधली होती. चेन मध्ये अशरचा एस वाला लोगो होता, तो असा फिरायचा गोल गोल गोल. हा ते बँड वाला, हा पहिला यायचा, आता बेल्ट मध्ये येतो तो पहिला असा चेन मध्ये यायचा, तो घालायचा. आणि मी तो परफॉर्मन्स केला, पब्लिक लिटरली स्टँडिंग झाली आणि मी त्या दिवशी असे 100-50 करून 350 रुपये कमवले. ते तर कमवले, पण तेव्हा मी खुशीने ना तेव्हा टिफिन बॉक्स द्यायचे ते लोक. तेव्हा ते गिफ्ट म्हणजे तेव्हा ते हल्दी कुंकू असायचं, त्यामध्ये लोक सत्याची पूजा पण असायची, तर ते लोक गिफ्ट पण ठेवायचे ना. ते लोकांनी ते टिफिन बॉक्स दिला मला, ते पाण्याची बॉटल दिली ती. पण ते खूप माझ्यासाठी खूप हे होतं, मी फर्स्ट टाइम परफॉर्म केलं शोरूम मध्ये आणि फर्स्ट टाइम मध्ये मी 350 रुपीज कमवले. आणि मला समजलं की माझं काहीतरी चेंज होतंय. म्हणजे मी काहीतरी, तिकडे 2-3 मुलं होते म्हणजे माझा डान्स बघत होते, म्हणजे त्याला माझा डान्स एवढा आवडला. परफॉर्मन्स नंतर ते लोक मला येऊन भेटले. त्यामध्ये एक विशाल भावसर करून होता, विशाल भावसर माहिती असेल, विशाल भावसर होता. आणि एक विपुल करून होता. विपुल आता एक मराठी इंडस्ट्रीमध्ये फिल्म एडिटर आहे. हा, तेव्हा तो माझ्याकडे डान्सर होता, आता तो मराठी पिक्चरचा फिल्म एडिटर आहे. तर तो दोघे मला आले, मला फोन केला, नंबर घेतला ते लोकांनी त्या दिवशी रात्री माझ्याकडून. दुसऱ्या आले, मला बोलले की मला डान्स करायचंय, तर मला तुझ्या ग्रुपमध्ये मला शिकव. नंतर तेव्हा एक बालाजी करून पण एक मुलगा होता, तो डान्सच होता पहिल्यापासूनच, पण त्याला पण असं आवड होतं की मला स्वप्नील शिकावं, म्हणजे स्वप्नील करून मला शिकायचंय. भले मी सोलो डान्स करतो, पण मला स्वप्नील करे काहीतरी स्टेप शिकायचे. तो पण ग्रुपमध्ये जॉईन झाला. असे करून माझे ग्रुप स्टार्ट झाला. म्हणजे फर्स्ट ग्रुप जर्नी स्टार्ट झाली. तेव्हा कसं होतं की मी स्वतः परफॉर्म करायचो, आणि तेव्हा कसं होतं मे दिवाना मी एकटा करायचो. नंतर हे लोक आले, हे लोकांना मी ट्रेन केलं, आणि माझ्यासोबत बॉईज पण आले, म्हणजे बॉईज अँड गर्ल्स. हा, तर फुल कॉस्ट्युम वाईड वेड करून तो सगळं स्टार्टिंगचा स्टार्ट झाला माझा. पण प्रॉब्लेम असा असतो की ग्रुप करणं म्हणजे फायनान्शियली पण पाहिजे. एक तर जागा पाहिजे तुम्हाला, सेकंड वस्तू तुमचे कॉस्ट्युम्स पाहिजे, ठीक आहे, तुमचे शूज पाहिजे. तेव्हा तर शूज आम्ही घालायचोच नाही, घालायचो तर पीटी शूज इफ बाय चान्स. तेव्हा मी कॅटरिंगची ऑर्डर करायचो, 9th स्टँडर्डला होतो. कॅटरिंगची ऑर्डर करायचो, जे कॅटरिंगचे ऑर्डर जे पैसे यायचे ते मी ग्रुपच्या कॉस्ट्युम्स मध्ये खर्च करायचो. तर ते मला असं एक होतं की अरे मी कॅटरिंग जातोय, आणि मी सकाळी स्कूलला जायचो, दुपारी यायचो, दुपारी 3ला मी कॅटरिंगला जायचो. ज्या दिवशी कॅटरिंग नसायचं त्या दिवशी मी ग्रुपची रिहर्सल ठेवायचो. आता ग्रुपची रिहर्सल ठेवायची तर हॉल तर नव्हतं, तेव्हा डान्स क्लास नव्हते, ठीक आहे, फक्त हॉल होते. ते पण हॉल म्हणजे कसे, ते जे ओपन म्हणजे कसं, जे कुठले डान्स अकॅडमी त्यांचे होते ते पर्सनल होते, ते लोक द्यायचे नाही, तेव्हा द्यायचे नाही ते लोक. आता तर त्यांना रेंट साठी ते लोक देतात, पण तेव्हा ते द्यायचे नाही, पण त्यांचं तसं प्रायव्हेसी होतं. तर आम्ही काय करायचो, आम्ही ना ग्राउंड मध्ये जायचो. ग्राउंड होतं तिकडे, खूप सारी बिल्डिंग नाही होती, ग्राउंड होतं. आम्ही संध्याकाळी तिकडे 4-5 ला निघायचो. तर त्या विपुलकर जो एडिटर बोलला मी, तो विपुलकर ना सोनी रेक्सनचा मोबाईल होता, पण तेव्हा लॅपटॉप नव्हता आमच्याकडे. तेव्हा आमच्याकडे काही मोबाईल्स नव्हते काय, फक्त त्याच्याकडे होतं, ते पण त्याच्या वडिलांचं होतं. तो सेकंड हँड मोबाईल होता म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला दिलं होतं. तर तो त्या मोबाईल मध्ये व्हॉल्यूम खूप होतं, तर आम्ही त्याचं मोबाईल मध्ये व्हॉल्यूम करून करायचो. आता मिक्सिंग सीन झाला की आम्हाला शो आला, एक परफॉर्मन्स करायचंय सेम बीएमसी मध्ये, बीएमसी कॉलनी होती ईस्टला, तिकडे डान्स कॉम्पिटिशन असायचं. तर तिकडे आम्हाला असं होतं की आम्हाला ते परफॉर्मन्स करायचंय, तर कॉम्पिटिशन मध्ये परफॉर्म करायचं मला. तर आम्ही काय करायचो, ते मिक्सिंग साठी ना आम्ही कोडॅकवाल्याकडे जायचो, जो फोटोग्राफर असतो ना, तर त्याला बोलायचो आम्हाला कटिंग होतो. तो व्हर्च्युअल डीजे मध्ये ना आम्हाला तो गाणं थांबवून, म्हणजे तेव्हा गाणं थांबायचं, थोडं थांबवायचं आम्ही, तेव्हा सेकंड सॉन्ग वरती आम्ही जम्प मारायचो, थोडं थांबून. तेव्हा ते कटिंग मॅचअप नाही व्हायचं, हा, तर ते थोडं डिफिकल्ट व्हायचं. तर ते तसं ते एक स्ट्रगल झालं आमचं, सुरू झालं, आणि ती जर्नी तेवढी हार्ड जर्नी आमची झाली. नंतर असते जेव्हा असं वाटलं की मला की आता म्हणजे मी शिकवण्यामध्ये थोडासा एक्सपर्ट आहे, तेव्हा मला असं वाटलं की मी म्हणजे हे ना शिकू शकतो, तर मी स्कूल्स मध्ये पण शिकू शकतो, या मी कुठल्या ग्रुप्सला शिकू शकतो, मी डान्स स्टुडंट्सला शिकू शकतो. तेव्हा मला अशी पुढे ऑपॉर्च्युनिटी भेटत गेली. तर याच्यावरून मला तुला विचारायचं आहे की तू जसं सांगितलं की तुझा ग्रुप रेडी झाला, तर तू तो ग्रुप फॉर्म तुझा जेवढा एकदम असं म्हणजे प्रॉपर एकदम कधी तुझा ग्रुप फॉर्म झाला पूर्ण, म्हणजे एक बोलतात ना, एक 8-10 लोकांची टीम आपली असते, तेव्हा तू कोरिओग्राफ केलंस, तेव्हा तू त्या लोकांनी तुला बघितलं, तुझ्याकडून शिकले थोडं थोडं, थोडे त्यांनी तुला आयडिया दिली का असं काहीतरी वगैरे,
ग्रुपचं म्हणजे बोलणं म्हणजे झालं तर स्टार्टिंग मी बोलत होतो की ग्रुप असं 2-3 लोक असं जॉईंट होत गेले माझ्याकडे हा. परफॉर्मन्स करायला. पण कसं होतं की ना त्या टाइमला ना पॅरेंट्स ना आता या टाइमला जे मुलं म्हणजे पॅरेंट्स सपोर्ट करतात ना आता या जनरेशन मग त्या टाइमला केलं असतं ना तर ते जे माझ्याकडे ग्रुपचे मुलं असतात ना त्यांचं आज फ्युचर खूप ब्राईट झालं असतं आणि खूप मस्त सेट झाले असते. सीन असं होतं की त्या टाइमला खूप स्ट्रगल होता म्हणजे त्यांच्या पण लाईफमध्ये स्ट्रगल होतं आणि माझ्या लाईफमध्ये पण स्ट्रगल होतं. त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल हे होतं की त्यांना घरातून निघायला नाही भेटायचं. ते अच्छा. बोलायचे मी क्लासला जातोय, क्लासच्या थ्रू जाऊन 1 तास इकडे येऊन प्रॅक्टिस करायचे. तसा हा. तो सीन होता. तर असते असते ग्रुप मोठा होत गेला. खूप सारे ग्रुप मुलं सोडत गेले. करून हा. काय होतं की फायनान्शियली पण ते लोक खूप तेवढे issue असतात. हा. इश्यूज होते. घरच्यांना असं होतं की नाही ते लोकांनी जॉब करायला पाहिजे. जेव्हा एक एज झालं होतं जॉब करा या तर कॉलेज करा या स्कूल करा. तर छोटे मुलं पण होते माझ्याकडे थोडे वयामध्ये. ते सगळं सीन होतं. तर जे जे मुलं टिकले ते लोक राहिले माझ्यासोबत परफॉर्मन्स करायला लागले, कॉम्पिटिशन्स करायला लागले. तेव्हा असं म्हणजे वर्णन पण होता. हा. वर्णन आम्ही असं एकत्र कॉम्पिटिशन्स करायचो. म्हणजे असे 5-6 मुलं होते, त्याचे 5-6 मुलं होते. ते लोक बी बॉईंग करायचो आणि आम्ही पूर्ण प्रॉपर बॉलिवूड करायचो. तेव्हा बॉलिवूड आम्ही चूज कसं केलं की गणेश सर तर होतेच होते. पण राजू सुर्ती सर होते. राजू सुर्ती सर हा हम्मा अम्मा वाले फेमस. त्यांचा मी परफॉर्मन्स नचबलियामध्ये पहिली टाइम बघितला हम्मा अम्मा. ते बघून मी खूप इन्स्पिरेशन झालो. पण हा. एक कोरिओग्राफरला असं नाचताना मी फर्स्ट टाइम बघितलं. कारण मोस्टली कोरिओग्राफर्स ना नाचत नाही. नाही. ठीक आहे त्यांचे डान्सेस नाचतात कोरिओग्राफर फक्त कोरिओग्राफ करतात. तर हा व्यक्तीला जेव्हा बघितलं ना मी डीआयडी मध्ये ते त्यांचा परफॉर्मन्स बघून असं वाटलं की भाई ये कोरिओग्राफर होता है की जो डान्सर्स से भी पॉवरफुल परफॉर्मन्स कर करता है. सकता है. तर म्हणून मी पण लीड सोडायचो नाही. मी पण परफॉर्म करायचो माझ्या ग्रुप सोबतच करायचो. पण एक टाइम आला हा. जिथे मी जेव्हा परफॉर्म करायचो तर मुलांसोबत आहे ना स्टेजवर जेव्हा करायचो जेव्हा व्हिडिओ जेव्हा स्टार्ट झाले छोटे छोटे मोबाईल्स आले हा. तेव्हा जेव्हा शूट व्हायचं तेव्हा मला असं वाटायचं की मुलांचं आणि माझ्यामध्ये थोडंसं मॅचिंग नाही. वरती होते वर या खाली आमचं होतंय. फिनिशिंग नाही होते प्रॉपरली. तेव्हा मी काय केलं तेव्हा मी सिलेंडर झालो. मी माझ्या मुलांना उभं केलं कारण मी त्यांचं मिरर तेव्हा आमच्याकडे मिरर हा. नव्हते. तेव्हा मी त्यांचं मिरर झालो. कारण अगर तेव्हा मिरर असते तर मी नाचलो असतो. हा. पण तेव्हा मिरर्स नव्हते. एक ग्राउंड मध्ये आम्ही परफॉर्म नाही, करायचो. बरोबर. तर मी त्यांचा मिरर झालो आणि कुठे काय चुकतंय कुठे काय कोरिओग्राफी हा, चेंज तो होतीये समोरून सांगितलं. हा तर असते असते असं परफॉर्मन्स झाला आणि असे एकीकडे जोडत गेले. खूप सारं मी स्ट्रीट कॉम्पिटिशन जिंकलो. खूप म्हणजे लांब लांब इंदोर लांब लांब हा. असे खूप सारे कॉम्पिटिशन जिंकलोय मी. तर ते खूप बरं वाटलं. पण कसं तू सांगितलंय फायनान्शियली पुढे जाऊन तेवढं डान्सला सपोर्ट नव्हतं. नाही. आता पण नाहीये अगर मी बोललो तर आता पण नाहीये. आता पण पॅरेंट्स लोकांना असं की मुलं जातात ते फक्त हॉबीसाठी पाठवतात. हा. ठीक आहे आता पण तेवढा नाहीये पण ठीक आहे त्याच्यापेक्षा तर आता तरी थोडं ठीक आहे. तर सीन असं होतं की त्यानंतर माझा परत ग्रुप तुटला करून एक तर फायनान्शियली नाही आणि तेव्हा शोज नाही व्हायचे हा. आणि शोज कसं मी करायचो मी शो करायचो करून तेवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी होती की मला ते लोकांनी घेतलं होतं कारण माझे मुलं सगळे नवीन होते. हा. त्यांना ते लोक नाही सिलेक्ट करायचे आम्ही ऑडिशन द्यायला जायचो हा. कोरिओग्राफर्स कधी शो साठी 31st चा शो आहे हम्म. सगळे कधी पण शो असतात ना बॉम्बेचे संगीतचे शोज असतात हा संगीत फंक्शन. तर आम्ही परफॉर्म करायचो तर तसं म्हणजे त्यांना काय चान्स भेटायचा तर ते हा. लोक थोडेसे हे झाले की अरे सरला भेटत आम्हाला काहीच भेटत नाही. हा. तर एक एक करून थोडे सोडत गेले म्हणजे कुठले जे व्यक्ती होते ते माझ्यासोबत विशाल भावसर आहे तो माझ्यासोबत आतापर्यंत आहे म्हणजे आता पण आहे म्हणजे लाईव्ह आता किती 15-16 वर्ष झाला असेल तो आतापर्यंत आहे. त्यांनी डान्स सोडला असेल एक टाइमला येऊन पण तो आता पण सोबत आहे आणि सपोर्ट करतोय. असं करून म्हणतो माझा ग्रुप नव्हता आता मला ग्रुपचा मी सोलो मध्ये मी साईडला झालो हा. तर माझी ती सोलोची सवय होती ती संपली ऍज अ कोरिओग्राफरची सवय लागली. हा. आता मला कोणतरी पाहिजे समोर Group पाहिजे परफॉर्मर शिकवायला हा कोणतरी तर आता. मी स्वतःवरती वर्क करत होतो पण मला ग्रुप तरी पाहिजेच हा. असं होतं. तेव्हा मी असं म्हणजे एक फ्रेंडला सांगितलं मला मी ग्रुप ओपन करतोय आणि तेव्हा कसं मी थोडंसं फेमस होतो की मी टाकलं तेव्हा सगळे अचोले गावामध्ये परफॉर्मन्स करायचे आणि सगळे हा. आदित्य पण स्वतः होता. ठीक आहे तर असे आदित्य होता नंतर मराठे होता असे मराठीला बोलत मराठीने आदित्य आणि विजयला बोललं होतं. नंतर बॉम्बेवरून उमेश आला आणि सगळे असे मीरा रोडने आले आणि खूप लोक आले आणि माझ्यासमोर 35चा गँग माझ्यासमोर उभी राहिली आणि मला एवढं बरं वाटलं. जयेश होता अजय होता आणि खूप सारे होते मीरा रोड होते नंतर बोरवलीवरून होता कांदिवलीचे होते आणि खूप 35 खूप खूप सारा क्राऊड होता. मला माहिती पण अजून कुठे कुठून आले होते ते लोक बोईसरने आले होते तर ते खूप जास्ती क्राऊड होता. तर मी बोललो की यार आता यांची लाईफ मला बनवायची आहे. तर मी त्यांना चालू केलं की चला आता त्यांना आपण सेटअप करावं. तेव्हा ते खूप त्याच्यामध्ये अर्धे जे होते ना ते फुल बी बॉईंग होते म्हणजे ते फक्त बी बॉईंगच करायचे डान्सिंग नाही होत. त्यांना मला पूर्ण डान्सिंग मध्ये त्यांना रिकव्हर करायला लागला एक्सरसाइज वर्कआउट
आणि तो जर्नी ती स्टार्ट झाली, ती धमाल तुला तुला पण माहिती असेल, ती एवढी स्टार्ट झाली आणि आम्ही ऍज अ फर्स्ट अटेम्प्ट आम्ही कॉम्पिटिशन केले, पण तिकडे एवढं आम्हाला प्राइजेस नाही भेटले. नंतर आम्ही ना एक वसईचा छोटा कॉम्पिटिशन होता, मेला असतो ना, मेलामध्ये आम्ही तो कॉम्पिटिशन करायला, तिकडे आम्ही फर्स्ट प्राइज मारला. तर तेरे नेना आमचा सॉन्ग होता, आमचा जावा ऑफिसचा ब्लॅक स्पेडचा पहिला परफॉर्मन्स, फर्स्ट क्रू परफॉर्मन्स होता तो तेरे नेना जाबा ऑफिसचा. आता काय होतं, मुलांचं ना एक्सप्रेशन कोणाचेच एक्सप्रेशन नव्हते, सगळे नवीन होते, बिबळ होते, ते लोक असं तोंड घाबरून परफॉर्म करायचे. तर मी बसलो, मी म्हणलं आपलं यार हे लोक असं एक्सप्रेशन देणार, डान्स चांगले करायचे पण एक्सप्रेशन देत नाही, तर करायचं काय. तेव्हा मला आयडिया आला, एक जावा ऑफिसचा डान्स बघितलं मी ना, सगळ्यांना मास्कच घालतो, सगळ्यांना मी मास्क घालून परफॉर्म केलं. तर आम्ही तिकडे फर्स्ट प्राइज मारलं, तो बसायला फर्स्ट प्राइज मारलं, तर आम्ही एकदम खुश झालो होतो. नंतर ते मुलं बोले, सर अभी आप लोग एक्सप्रेशन देंगे, हम लोग अपना चेहरा दिखाना है, क्योंकि हमको पता है, हम लोग हमारे घर वाले बोलते कि तुम लोग किधर है इसमें. तर मी बोलले ठीक आहे, चलो आपण मास्क निकाल के परफॉर्मन्स करते. तेव्हा आम्ही स्टार्ट केलं. तर इंडियाज गॉट टॅलेंट आलं. इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये असं होतं की सगळे आले, पण त्या टाइमला पण असं होतं की 35 लोकांची फायनान्शियली कोणच नव्हतं. एकच व्यक्ती होता, विरल करून होता माझ्याकडे वसईचा, तो थोडासा चांगला बॅकग्राऊंड होता आणि चांगला म्हणजे रिच बॅकग्राऊंड होता. तर तो थोडासा हेल्प करायचा मला कॉस्ट्युम बिस्ट्यूम मध्ये. आम्ही FS ला गेलो आणि सगळं कॉस्ट्युम बिस्ट्यूम आणला, IGT मध्ये परफॉर्मन्स केला आम्ही. हा एक खूप खतरनाक सीन आहे. आम्ही सकाळी तिकडे 4 ला पोहोचलो, न्यूजपेपरवरती सगळे झोपलो होतो लाईनीमध्ये, आणि नंतर लाईन आमची आली, नंबर आमचा आला 10 वाजता आतमध्ये घुसायचा. IGTच्या आतमध्ये, गेटच्या आतमध्ये आमचा नंबर येतो 10 वाजता. आतमध्ये गेलो. आता तिकडे आमचं आम्ही जे जेवण आणलं होतं ते खूप कमी आणलं होतं, आणि सकाळी 4 वाजता कसे, एक तर पहिलं तर आई वडील सपोर्ट नाही करायचे, म्हणून ते लोकांनी काय दिलं नाही. तर जे रात्रीचं होतं ते सगळ्यांनी आणलं आणि रात्रीच संपून टाकलं. 5-6 वाजता सगळ्यांनी संपून टाकलं. आता सीन असं होतं की फायनान्शियली पण नव्हते आमच्याकडे काय पण, आणि मुलं जे होते 35 सगळे बिन तिकीटनी तिकडे पोहोचले होते कांदिवलीला. बिन तिकीटनी सगळे तिकडे पोहोचले. ठीक आहे, तिकीट कोणाकडेच नाही, माझ्याकडे पण नव्हता, मी पण बिन तिकीटनी ट्रेन ट्रॅव्हल केलं. तिकडे पोहोचलो, नंतर खायचं सगळं जेवण संपलं. आता आमचं मेगा खूप मोठा ग्रुप होता, तिकडे स्टेजवर जागा नाही होत होती आम्हाला. आम्ही काय केलं की आता काय करायचं, तर ते मला बोलले की अरे तुम्हाला परफॉर्मन्स करायचंय तर तुम्हाला रात्री 10 वाजेपर्यंत थांबावं लागेल. तर ठीक आहे, पण रात्री 10 वाजेपर्यंत थांबू आम्ही, पण आमच्याकडे जेवण नाही. फर्स्ट जेवण नव्हतं आणि सेकंड पैसे नव्हते, तर करायचं काय. आता काय होतं, कोणी 2 रुपये काढले, कोणी 3 रुपये काढले, कोणी 5 रुपये काढले, कोणी 6 रुपये काढले, असे करून आम्ही एक 100 रुपये कधी जमा केले. तेव्हा आम्ही ना ते केळी आहे ना, केळी असं ना, ते केळी घेतली खूप सारी, माहिती आहे ना, खूप सारी केळी घेतली आणि ना थोडे पैसे झाले होते ना, एक ब्रेडचा पॅकेट घेतला, एकच ब्रेडचा पॅकेट. सगळ्यांना एक ब्रेड दिला. कोणी बिचारीने अर्धा खाल्ला, कोणी एक केळी 2-2 केळी खाऊन अख्खा दिवस गेला. आणि तेव्हा तो परफॉर्मन्स केला. आम्ही तिकडे सिलेक्ट झालो आणि आम्ही मेघाला पोहोचलो. पण तिकडे पण तेच सीन होता आमचा. थोडासा जो गॅटअप असतो ना कॉस्ट्युमचा, प्रॉपर नव्हता. कोणाची ग्रे पॅन्ट होती, कोणाची ब्लॅक होती, आम्हीच येलो जॅकेट होते, पण आमच्याकडे प्रॉपर जॅकेट नव्हते. तर आम्ही काय केलं, टी शर्ट्स असतात ना ब्लॅक कलरचे, त्याचे हात बीत कापून आम्ही ते घालून परफॉर्म केलं. तर तिथं ते जजेसला वाटलं की कुठे ना कुठे यांची थोडीशी फिनिशिंगची इश्यू आहे. व्हाईट शूज नव्हते, कॉस्ट्युमचा इश्यू होता. मागच्याचा जे स्टंट्समॅन होते त्यांना आम्ही फक्त ब्लॅक टी शर्ट मध्ये परफॉर्म करत होतो, म्हणजे क्लिनिंग नव्हतं. आम्हाला तेव्हा IGT मध्ये 2 हा भेटले होते आणि 1 नाही भेटलं होतं. पण ते बोलले आम्ही तुम्हाला पुढे घेऊ. त्यानंतर त्या लोकांनी नंतर काय त्यांचं ते आमचं बघितलं, कॉस्ट्युम प्रॉपर नाहीये थोडं, बाकी डान्सचं त्यांना काही एवढं इश्यू नव्हतं. नंतर ते लोकांनी डिसिजन वाटतं चेंज केलं, काय आलं तर त्यानंतर माझा तो ग्रुप तुटला. करून सगळ्यांचा तो एक होप होता ना की आम्हाला टीव्हीवर यायचं, आमच्या आई वडिलांना प्रूव्ह करायचंय. तर तिथे कुठे ना कुठे तिथे मी पण थोडासा तुटलो होतो, आणि ते मुलं होते ते पण थोडे तुटले होते. तर ते बोलतात ना की आपण काही थांबू नाही शकत, तर आम्ही थांबलो नाही. थोडे जे मुलं होते, ते जे मुलं होते ते कुठे ना कुठे डान्स क्लासेस मध्ये या कुठे डान्सच्या फील्डमध्ये घुसले. अर्धे मुलं जॉबला जॉईन झाले असं. पण माझा तो एक एम होता. मी असं नाही विचार केला होता की माझा ग्रुप निघून जाईल तर मी पण डान्स सोडून जॉब जाणार नाही. पण मी जी स्टार्टिंग स्ट्रगल केली होती, कॅटरसची स्ट्रगल, मला ती आठवण व्हायची आणि मला स्टार्ट व्हायचं होतं. तर मी ते जर्नी कंटिन्युअसली स्टार्ट केली आणि मी नेक्स्ट ग्रुपवरती काम केलं. तसं सेकंड ग्रुप मी चालू केले. त्यानंतर ब्लॅक स्पेसचे माझा फर्स्ट अॅनिमेशन ग्रुप चालू केला, आणि तेव्हा 5-6 मुलं होते माझ्या अकॅडमीमध्ये. त्यामध्ये ते
अन्नू होता, नंतर प्रशांत दलवी होते, नंतर निक टिमाने होता, अँडी कोकरे होता, दहिसरवरून सूरज आणि हे किशोर होते, आणि सनी करून एक होता मुलगा होता. असे 4-5 लोक माझ्याकडे डान्स क्लासला यायचे तेव्हा. तर ते लोक ऍज अ प्रायव्हेटली क्लास असायचे ना, ते लोक असायचे. त्यानंतर मी ते ग्रुपचे मुलं आले होते माझ्याकडे, आणि त्यांना मी स्टार्ट केला, म्हणजे एक्सरसाइज आणि त्याच्यात पण नॉर्मल क्लासचे मुलं होते, त्यांना मी चालू केलं. त्यांचं असं होतं की ते लोक, त्यांचा ग्रुप रेडी होता, त्यांचा ते क्लासेस वालेच होते, म्हणजे ते फुल नॉन डान्सर होते, पूर्ण प्रॉपर नॉन डान्सर शिकायला आले होते, आणि ते 6-7 महिने माझ्याकडे करत होते. तर त्यांना असं होतं की त्यांचं पण काहीतरी कुठे लग्नाला कुठेतरी गेले होते, तर त्यांना नाचायला जमलं नाही, म्हणून ते थोडंसं असं वाटलं की नाही, आम्हाला पण क्लास जॉईन करायला पाहिजे. हा गिल्टी फील झाला. ते लोक आले माझ्याकडे, त्यांना बोला सर हम लोग एटलीस्ट शादी में नाच सके उतना डान्स सिखाओ. मग ठीक आहे, मग चांगले आज सगळे कोरिओग्राफर झाले. पण ते लोक असं डान्सिंग जेव्हा बघितलं, थोडंसं मला वाटलं की ते लोक करू शकतात. तेव्हा ग्रुप नव्हता, तर मी बोललो होतो माझा ग्रुप पूर्ण IGT नंतर तो ग्रुप पूर्ण बंदच झाला होता. तर मला असं वाटलं की मुलं पण आहेत, चांगले आहे, 7-8 आहे. तेव्हा माझ्याकडे फक्त एकटा निक टिमनिया करून होता, तो राहिला होता. तर त्यांना क्लास घ्यायचा, विशाल भाऊचा घ्यायचा. तर मी बोला चला यांचाच ग्रुप बनवूया. तर आम्ही त्यांना सांगितलं, असं क्लिअरली केलं की आम्ही ग्रुप बनवतोय, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घेतो आणि आम्ही तुम्हाला ट्रेन करतो. असं करून आम्ही त्याला ट्रेन करत असं हे करायला लागलो, म्हणजे प्रॉपर त्याला ट्रेनिंग करायला लागलो. तर त्याला ट्रेन करून आम्ही कॉम्पिटिशनला त्यांना परफॉर्म करायला. पण त्यांचं तेवढं ते कॉम्पिटिशन तेवढा क्लिअर झालं नाही, म्हणून कसं होतं, ते लोक नवीन होते म्हणून ते लोक परफॉर्म नाही करू शकले. त्याच्यामुळे आणि म्हणजे असं एक्सप्रेशन नव्हतं आणि स्टायलिंग नव्हती. नंतर आम्ही त्यांच्यावरती स्टाईल काम केलं. नंतर आम्ही अॅनिमेशन, जेव्हा फर्स्ट अॅनिमेशन क्रू होता तेव्हा पोरोटिक्स करून क्रू होता. तर त्यांचं आम्ही बघितलं. तो कसं कॉपी तर खूप लोक करतात, पण एकदम सेम टू सेम त्याची सगळं कॉपी करणार परफॉर्म, म्हणजे आम्ही करायचो त्यांच्या कॉपी, पण आम्ही थोडंसं आमची पण आयडिया टाकायचो. पण त्या परफॉर्मन्सने आम्हाला एकदम एक फर्स्ट स्टेप घेतला की हा चला आता. तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम, म्हणजे माझ्या सपनात तो IGT मध्ये जायचा, तो पार केला. आम्ही मुंबईज गॉट टॅलेंट होता, तो जिंकलो. नंतर आम्ही VGTI परफॉर्मन्स ते जिंकलो, आणि असे करून आम्ही 15-20 कॉम्पिटिशन फर्स्ट येत गेलो. नंतर एक कॉम्पिटिशन होतं आमचं, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होतं, पण तिकडे आमचं स्ट्रीट परफॉर्मन्स पण होता. तेव्हा मला रॅमो सर तिकडे जज होते, त्यांचं ABCD 1चं प्रमोशन आले होते, आणि तिकडे जज पण होते तेव्हा ते तिकडे. तेव्हा त्यांनी मला इम्पल्स फर्स्ट बाईक आम्ही जिंकलो होतो तेव्हा, फर्स्ट बाईक रॅमो सर तेव्हा आम्हाला दिली होती ती बाईक. तर त्यानंतर आमची जर्नी स्टार्ट झाली. नंतर आम्ही IGT ला गेलो, नंतर NIM कॉम्पिटिशन जिंकलो. त्यानंतर तिकडे जर्नी स्टार्ट झाली. नंतर आम्ही D3 दिल दोस्ती डान्स आहे, तिथे आम्हाला इन्व्हाइट केलं ऍज ए, म्हणजे कंटेस्टंट परफॉर्मन्स करायला एक शूट साठी. असं करून आमची जर्नी ती स्टार्ट झाली. त्याच्यानंतर माझा असा एक गर्ल्सचा ग्रुप पण होता, ब्लॅक स्वॅन करून ग्रुप होता. तर एक ग्रुपचा एक जागेवरती 2 कॉम्पिटिशन होतं, आम्ही दोघे जाऊ शकत नव्हतो, म्हणून आम्ही एक गर्ल्स क्रू बनवला, एक बॉईज सिनियर क्रू होता. गर्ल्स क्रू बनवला, त्यांचा पण तेच सीन झाला. स्टार्टिंग मध्ये त्यांचं तेवढं चांगलं नाही झालं. नंतर आम्ही त्यांना चेंज केलं, हार्डवर्क आणि मेहनत खूप घेतली. त्यानंतर ते लोकांनी चालू केलं, ते लोकांनी पण कंटिन्युअसली 5 to 6 कॉम्पिटिशन मोठे जिंकले. त्यानंतर त्यांना चान्स भेटला हिंदी मीडियम पिक्चर मध्ये, चान्स भेटला. तर ते पिक्चरचा कॉल झाले, त्यांना अल्बम झाले, असे करून जर्नी स्टार्ट झाली त्यांची. तर दादा याच्यावरून मला तुला विचारायचं आहे की मी असं ऐकलंय की तू इंडियन हिपहॉप पण स्टार्ट केलेलंस. तर इंडियन हिपहॉप मध्ये तुम्ही फर्स्ट प्राइज मारलाय ब्लॅक स्पेट्स क्रूने. तर मला त्याच्या जर्नीबद्दल तुला विचारायचं आहे की तू कसं, म्हणजे त्या पोरांना ट्रेन वगैरे केलं, ते मुलं कशी किती मेहनत केली, त्या लोकांनी किती टाइम त्याला प्रॅक्टिस केले वगैरे, ते सगळं विचारायचं आहे. इंडियन हिपहॉपचा बोलायचं कसं, म्हणजे मला इंडियन हिपहॉपला जायचंच होतं, इच्छा होती खूप, म्हणजे परफॉर्म करायचं आहे. आम्ही असं फिक्टिशियस ग्रुप आणि RNG ला बघितलं होतं त्या टाइमला खूप, म्हणजे इंडियन हिपहॉप मध्ये ते लोक परफॉर्म करायचं. आणि माझं असं होतं की खूप फेमस होते तेव्हा, आणि मला असं होतं की तिकडे परफॉर्मन्स करायचं आहे, आणि अगर इफ चान्स भेटला की वर्ल्डला पण रिप्रेझेंट करूया, असं होतं. आम्ही हिंदी मीडियम मूवी करत होतो, तुम्हाला बोललो मी. तर आम्ही तिकडे दिल्लीला गेलो होतो. तर तिकडे आमची 10 दिवसाची शूटिंग होती, आणि तेव्हा माझ्यासोबत ब्लॅक स्वॅन क्रू होता. तो आम्ही तिकडे शूटिंगला गेलो होतो, पण आमची काय शूटिंग थोडीशी डिले झाली. तर 5 days आमच्या एक्स्ट्रा वाढले तिकडे, 15 days तिकडे झालं. आणि मुलांनी कशी शाळेला सुट्टी घेतली होती, सगळे 12 वर्षाचे मुलं होते. तर 15 days तिकडे झालं आमचं. आणि आम्ही जस्ट तिथून येत होतो,
तेव्हा मला इंडियन हिपहॉपनी फर्स्ट टाइम समोरून फोन आला अच्छा. की असं असं ब्लॅक स्वॅन क्रू बात ग्रुपचं करतोय. नाव हा, ऐकलं ग्रुपचं नाव वगैरे. ऐकल्यानंतर ते लोकांनी खूप कॉम्पिटिशन जिंकले, अल्बम केलंय आणि आता मूवी साठी पण गेले बाहेर हा. आणि आमचं तेव्हा खूप चांगलं चालायचं. तर सीन असं होतं की येताना मी ट्रेनमध्येच होतो आणि मी तेव्हा फोन केला आम्हाला हा. की असं असं आहे, इंडियन हिपहॉप आहे, 7 ते 8 दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात का? आता माझ्या मुलांचे पहिल्याच 15 दिवस वेस्ट सुट्टी झाले होते, झालेली, सुट्टी हा. झाली होती. तर मी काय केलं, मी पॅरेंट्सला विचारलं की बघा असं असं आहे, इंडियन हिपहॉप मला करायची खूप इच्छा होती, हा. पण त्याचं काय प्रोसेस कसं करायचं ते मला माहिती नव्हतं. नाही. तर मी पॅरेंट्स लोकांना सगळ्यांना फोन केला, हा. त्यांना बोललो की असं असं आहे. तर ते मला बोले सर 7 दिन में कैसे इंडियन हिपहॉप करेंगे हम लोग. हा. तो मैं बोलो ट्राई क्यों कर सकते हैं, एटलीस्ट की फर्स्ट टाइम चांस मिला, एक बार हाँ. परफॉर्म करके देखते. ये पूरे इंडिया हाँ. के सामने परफॉर्म करने हा, बोलताय, तो एक तर बार ट्राय तो ट्राय करू. तर करू शकतात. नंतर पॅरेंट्स लोकांनी काय केलं, 15 डेजची सुट्टी टाकली होती स्कूलमध्ये, हा. अजून 7 दिवसाची टाकली. असं चालतंय. हा, पण मी त्यांना बोललो होतो अगर करना है इंडियन हिपहॉप तर सकाळी 10 ते रात्री 10 रिहर्सल तुम्हाला करायला Practice लागेल. पाहिजेच. प्रॅक्टिस तेवढी पाहिजे होती. तर मी ते बोलले सर चलेगा, आणि त्यांचं पण असं होतं की इंडियन हिपहॉप त्यांना पण माहिती होतं की इंडियन हिपहॉप चांगला एक प्लॅटफॉर्म आहे, तिकडे परफॉर्म करायला पाहिजे. तर ते लोक आले, आता आम्ही एक दिवस रेस्ट घेतलं, संध्याकाळी चालू केली प्रॅक्टिस हम्म. नेक्स्ट डे पासून, आणि ती कंटिन्यू चालू केली. 7 डेज केलं. तिकडे पोहोचलो आम्ही इंडियन हिपहॉपला आणि तिथे ब्रॉन्झ मेडल मारलं अरे 7 डेज मध्ये. तर तो एक आम्हाला ते खूप चांगला तो एक अचिव्हमेंट भेटला की 7 डेज मध्ये तुम्ही ब्रॉन्झ मारला. ब्रॉन्झ मारला. हा, आणि आम्ही ते त्याच्यानंतर मला ते इंडियन हिपहॉपचा एक जो पॅटर्न आहे मला समजलं आणि मला ते आवडलं. ब्रॉन्झ होता, तर माझं असं होतं की कुठे ना कुठे गोल्ड पाहिजे. गोल्ड पाहिजे. त्या एक तोच होता. त्यानंतर आम्हाला ती सवय लागली, तर आम्ही सेकंड चालू केलं. परत एक कॉम्पिटिशन आम्ही गोवाला गेलो इंडियन हिपहॉप मध्ये घेऊन, तेव्हा 4th आले होते. थोडासा तिकडून एक तर काय, इकडून आम्ही गोवाला गेलो होतो, तिकडे छोटे मुलं होते, त्यांना थकले पण होते आणि जेवण प्रोटीन प्रॉपर नव्हतं, खायला पियला काय नव्हतं जास्त, टाइम नाही सेट होता, आणि तिकडे सेट केला म्हणून तेव्हा 4th आले. नंतर आम्ही 2021 मध्ये आम्ही आता हे होतं काय बोलतात, लॉकडाऊन होतं. हा. लॉकडाऊन मध्ये आला मला फोन परत की असं असं आहे, तुम्ही करणार का इंडियन हिपहॉप, परत येतं. परत इंडियन हिपहॉप मध्ये करणार का? तर आम्ही इंडियन हिपहॉप केलं. 2021 मध्ये आम्ही परत ऑनलाईन परफॉर्मन्स केला. अच्छा. त्याच्यामध्ये पण आम्ही ब्रॉन्झ झालो. अरे. हा, त्याच्यामध्ये पण ब्रॉन्झ झालो. त्यानंतर ब्रॉन्झ झालं, नंतर एक हफ्ता, 1 वीक झालं. 1 वीक नंतर आम्हाला फोन आला की तुम्ही वर्ल्ड पण करू शकता. हा, 1 वीक आहे, पण तुमच्याकडे फक्त 1 वीक. आता माझ्याकडे चान्सच नव्हता. 1 वीक मध्ये मी 1 दिवसात सेटअप, 7 दिवसात सेटअप कसं मी एवढं वाढू शकतो ना. नाही. तर आम्ही काय केलं, आम्ही तोच सेम सेटअपला क्लीन करून प्रॉपर केलं. पण ते इंडियामध्ये आम्ही टॉप 3 ला होतो, पण तिथे आम्ही थोडे वरती होतो, म्हणजे आमच्या इंडियाच्या फर्स्ट सेकंडच्या वरती आम्ही तिकडे वरती होतो. तर आम्हाला बरं वाटलं की आमचं ऍटलीस्ट वर्ल्ड मध्ये इंडियाला रिप्रेझेंट केलं आम्ही. आणि आमचं युट्यूब वरती त्यांच्या वर्ल्डच्या चॅनल मध्ये आमचं व्हिडिओ आलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की ब्रॉन्झ मारलाय, आता गोल्ड मारायचा टाइम. म्हणून माझं असं होतं की एक गोल्ड तर यायलाच पाहिजे. म्हणून मी नंतर मेगा ग्रुप सुरू केला. ग्रुप्स जास्ती होते, 2 ग्रुप होते, तर दोन्ही ग्रुपला मी एक करून मेगा ग्रुप मध्ये एंट्री केली. मेगा ग्रुपला असं झालं की आम्ही तिकडे खूप स्ट्रगल तर खूप झालं, हार्डवर्क केलं, मुलांना लागायचं, पायाला लागायचं, हाताला लागायचं स्टंट्स करताना या, आणि पूर्ण मेचा महिना, एप्रिलचा महिना, पूर्ण दिवस सकाळी 10 ते रात्री 10 रिहर्सल्स, आणि खूप स्ट्रगल केलं त्या टाइमला. त्यानंतर आम्ही जेव्हा फर्स्ट सेमीज परफॉर्मन्स केलं होतं, तर आमचं कसं, आम्ही 2 टाइम ब्रॉन्झ मारलं होतं, म्हणून आम्हाला डायरेक्ट सेमी फायनल्स मध्ये एंट्री होती. तर आम्ही सेमी परफॉर्मन्स जेव्हा केलं, तेव्हा आम्ही तिकडे सेकंड पोझिशन वरती आलो. फक्त 2 या 3 पॉईंटसाठी आम्ही मागे होतो. तर माझे ग्रुपवाले खुश होते की अरे आम्हाला सेकंड पोझिशन होते, पण माझं गोल्ड होतं ना, मी नाराज होतो. मला फर्स्टच पाहिजे होता. तेव्हा कर्नाटकाचे ग्रुप्स होते, एक फर्स्ट मध्ये कर्नाटक होता, सेकंड महाराष्ट्र, थर्ड परत कर्नाटक होता. तर माझे मुलं तर खुश होते, पण मी नाही खुश होतो. मी बोललो नाही, मला तो गोल्डच पाहिजे, कसं पण गोल्डच पाहिजे. मी सकाळी त्यांना 5 वाजता उठवलं, सकाळी 5 वाजता उठवलं, फुल डे रिहर्सल घेतली, संध्याकाळी पण रिहर्सल घेतली, आणि फायनल रिझल्ट आला गोल्ड. आणि तो एक दिवसात जो मी चेंज केला ना, सेटअप कोरिओग्राफी चेंज नाही केली, पण त्यांची फिनिशिंग, कुठे आम्ही चुकतोय, मुलांनी खूप सपोर्ट केला आणि खूप चांगल्यापणे ते क्लीन करून परफॉर्मन्स दाखवलं मला. आणि आमची पॉइंट्स एवढे वरती होते की आम्ही त्या पोझिशन वरती पोहोचलो गोल्ड मध्ये. ते खूप अचिव्हमेंट्स भेटलं आम्हाला गोल्ड. त्यामुळे त्यांची मेहनत दाखवली खूपच छान, आणि तिकडे पब्लिकनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. तर त्यांना
जे तिकडचे कोरिओग्राफर्स होते, जजेस होते, त्या लोकांनी समोरून येऊन आम्हाला सांगितलं की तुमची जे डान्सिंग स्किल आहे या तुम्ही जो परफॉर्मन्स करता, तुमचे जे बेसिक्स आहे हिपहॉपचे ते एकदम बाकी ग्रुप पेक्षा एवढे नीट अँड क्लीन आहे ना, ते खूप परफॉर्मन्स मस्त दिसतात. म्हणजे ते तुम्ही काय नसतं ते दिसतं आम्हाला. मेन वस्तू ती आहे. तशी ती जर्नी ही झाली आमची. ओके. तर दादा मी ऐकलंय की तू हिंदी मीडियम मूवी गेलेली, त्याच्यामध्ये तुझा ग्रुप होता ब्लॅक स्वान करून. तर ते म्हणजे ती कोरिओग्राफी वगैरे म्हणजे तू कशी झालेली, म्हणजे कोणी केलेली, तू केलेलीस का आपले इंडस्ट्रीचे कोण कोरिओग्राफर होते त्याचे? हिंदी मीडियमचा सीन असा होता की मी बोललो तुला मी कॉम्पिटिशन करायचो आणि खूप सारे माझे मुलं फेमस होते. तो माझा एक फ्रेंड होता रोहित जाधव करून होता. तो असा इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कोरिओग्राफरच्या असिस्टंट आहे. अच्छा. त्यांनी मला फोन केला की असं असं आहे की मला ना असं एक छोट्या मुलांचा ग्रुप पाहिजे, तुझा एक ब्लॅक स्वान करून ग्रुप आहे ना? त्याला हां, बाबा तो ग्रुप पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे करूया. तर बोला असं असं पिक्चरचा प्रोजेक्ट आहे, तू करणार का? तर मला ठीक आहे करूया. आम्ही तिकडे पोचलो, रिहर्सलला गेलो. अंधेरीला जूला हॉल होता, तिकडे आम्ही पोचलो. आमचा ग्रुप तिकडे पोचला आणि जे कोरिओग्राफर सर होते आमचे, जे मेन कोरिओग्राफर होते, जे मूवीचे जे कोरिओग्राफर होते, आदिल शेख सर, तर ते आले, ते मला भेटले. मला बोलले ओके ये बच्चे लोग आहे, आणि ते आमचं ते बोलणं झालं. तर त्यांनी आम्हाला सॉन्ग दिलं. तो सॉन्ग होता एक जिंदरी सॉन्ग. तर ते सॉन्ग खरं असं असतं की ते लोक पाठवत नाही, पण ॲज अ ट्रस्टेड त्यांनी आम्हाला सॉन्ग पाठवलं की तुमच्याकडे ठेवा आणि बसवा. त्यांचं काहीतरी काम बोलत होतं, ते कुठेतरी गेले होते. तर मी आणि रोहित होता. तर आता कसं होतं की रोहित माझ्या ग्रुपशी एकदम अननोन होता, म्हणजे त्याला एवढं हे नव्हतं. तो पण ट्राय करत होता बसवायचं. तरी पण खूप सारी कोरिओग्राफी बसवली, पण माझ्या ग्रुपची माझी सवय झाली होती. आणि जे सर होते आदिल सर, त्यांना असं होतं की त्यांना पाहिजे होतं की स्वप्नील तेरा फ्लेवर क्या है, म्हणजे 13 फ्लेवर जो तेरे बच्चे परफॉर्म क्या करते वो तू डाल इसके अंदर. ते सर थोडं काहीतरी मीटिंगला कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्याच्यामध्ये मी वन डे मध्ये मी हाफ डान्स कोरिओग्राफ करून टाकला. वन डे मध्ये ज्यांनी मला जेवढे पॅच होते, सीन्स होते, पॅच होते, ते मला सांगितलं कोरिओग्राफ करायला. तर मी ते पूर्ण पॅच फास्टली सेट करून कोरिओ दाखवला. लिटरली तो एक मोमेंट होता की लिटरली जेव्हा तो परफॉर्मन्स सरांनी समोरून बघितला, सॉरी डोक्यावरती हात मारला, ओ शेट ये क्या है, म्हणून तेव्हा त्यामध्ये ना बोन ब्रेकिंग होते आणि मुलं लिटरली बॉडी मुवमेंट, स्टंट्स, फ्लिप्स एवढा हार्ड परफॉर्मन्स करत होते ना की त्यांचं कसं होतं, बॉलिवूडचं लेवल कसं आहे की नॉर्मल आणि बेसिक कोरस वरती असतं, पण असं काहीतरी त्यांना एक हिंदी मीडियम मूवी मध्ये असं काही दिसणार नाही. ते पण छोटे मुलं करताना तर थोडंसं हे होतं. त्याचे जे डान्सेस होते इंडस्ट्रीचे, ते पण शॉक झाले की अरे बापरे काय असं का परफॉर्मन्स, एवढं खतरनाक मुलं करतात. तो एक लेवल खूप सरांनी अजून असं केलं, अरे वाव यार क्या खतरनाक है. तो लिटरली मला बोलला स्वप्नील खत्म करो यार इसको पूरा, तुम लोग 2 दिन में खत्म करो. आणि आम्ही तो पूर्ण परफॉर्मन्स संपवला. त्याचे शूट बीट आम्ही इकडे नटराज हॉल होता, तिथे आम्हाला बोलवलं. ती नेक्स्ट सेकंड अंधेरीवाला सेकंड आम्ही तिकडे गेलो. तिकडे ते डायरेक्टर झाले होते, जे मूवीचे डायरेक्टर्स होते या प्रोड्युसर्स होते, ते लोक तिकडे आले होते. तेव्हा आम्ही तिकडे परफॉर्म केला. तेव्हा आम्ही बघितलं, ते लोक पण बोलला अरे बाप रे लोक क्या है, मतलब एवढा खतरनाक कैसा परफॉर्म कर सकते. आणि हात बीत नाही टूटता इनका, म्हणजे एवढं बीट टू बीट. बहुत छोटे 10 ते 12 वर्षाचे मुलं, आणि ते त्या टाइमला बोन ब्रेकिंग म्हणजे खूप असं होतं. आणि ते पण बोन ब्रेकिंग एवढं मुवमेंट्स आणि एवढं टफ परफॉर्मन्स त्यांना खूप आवडलं. तर ते बोलले की नाही डन करो इनको, फायनल करो. तेव्हा आमचं फर्स्ट मूवीचं डन झालं होतं डील, कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं आम्ही की जे असतील त्याचे रूल्स असतात काहीतरी. त्यानंतर आम्हाला माझं असं शॉकिंग होतं आणि मला त्या दिल्ली मध्ये शूटिंग आहे. तर मी पॅरेंट्सला बोललो असं आहे. त्यांना असं होतं की अरे मूवी कर रहे बाबा, मूवी हमारे बच्चों को पिक्चर में मिल रहा है, एक गाना मिल रहा है पूरा करने को, कौन नहीं करेगा. एज ए एक्टर भी नहीं, एज ए परफॉर्मर परफॉर्म करना है. एक्टर तो है ही, पर मेन गाना ग्रुप कर रहा है, ऐसे कोरस डांसर नहीं पर मेन डांसर. तो मैं ते लोग शॉक झाले थे. बोले सर नहीं करो आप, दिल्ली के आप कहीं भी लेके जाओ. नंतर आमचे ते फ्लाईटचे तिकीट्स मुलांना घेऊन जाणं, आणि मुलांनी जे हंगामा केला फ्लाईट्स मध्ये जे धमाल केली, हा मी सांगितलेलं आहे. फ्लाईट मध्ये एवढी धमाल केला, त्यांना हँडल करून तिकडे घेऊन जावा. आता हॉटेलमध्ये आम्ही तिकडे पोहोचलो. हॉटेलमध्ये पण ते लोकांचं असं होतं की ते लोकांनी हॉटेलला क्रिकेट ग्राउंड करून टाकलं होतं. म्हणून आम्ही मोस्टली तिकडे काय करणार, करून तिकडे कसं असतं की 8 आवर्स तुझी शूटिंग असते, 8 आवर्स तू आराम करू शकतो, बाकी 8 आवर्स तुला काय असेल नॉर्मल वर्क तुला करायचं करू शकतो.
तर आम्ही तिकडे एकटाच काय करणार, तर ते लोक क्रिकेट विकेट खेळायचे त्या पॅसेज मध्ये, क्रिकेट खेळायचे. हॉटेलवाल्याची कंप्लेंट द्यायला लागले, अरे काय तुम लोग बच्चे लोग आहे, मुंबई के बच्चे ऐसे आहे क्या. ते खूप धमाल करायचे, कारण पूर्ण तो हॉटेलचा जो लॉबी होती ना पूर्ण तिकडची book जी केली. रूम्स होती ती आमचीच होती, कारण एवढ्या मुलं होते ना. ते सीन झालं. नंतर कसं होतं की नाईट शूटिंग होती, हा. म्हणजे संध्याकाळी 7 ते सकाळी 7ची शूटिंग, अरे 12 अशी शूटिंग होती. चालू व्हायची 8-9 वाजता, पण आता मुलांना सवय नाही ना नाईटची. नाईटची सवय हा, नाही त्यांना. तर त्याच्यामध्ये त्या मुलांची खूप तब्येत खराब लागली. 2 दिवस त्या लोकांनी केलं, पण हे 10 to 15 डेज झालं ना, त्यांची हेल्थ खराब लागली. हा. पण त्या लोक तरी मुलं बिचारे म्हणजे करायचे आणि परफॉर्म करायचं ते करायचं, असं त्यांच्या मी शिकून ठेवलं होतं मला, की तुम्हाला तर परफॉर्म करायचं. आणि त्यांना पण एक शौक होता आणि की लहान मुलांचा कसं त्यांचा फोकस असतो. फोकस होता. आणि काय इरफान सर होते, हा. अमृता सिंग होती, हा. तर त्यांच्यासोबत बोलणं आणि त्यांच्यासोबत बसणं. मस्ती तर वगैरे तिकडे असं होतं की आम्ही फर्स्ट जेव्हा टेक्निकलला गेलो तिकडे, ते लोक स्टेजवरती चढले. जे आदिल सर होते, त्यांनी डायरेक्ट मला वरती बोलवलं. म्हणजे मला तेवढी खूप रिस्पेक्ट भेटली, कारण ऍज ए ठीक आहे, तू एक त्या मुलांचं गायडन्स आहे, या कोरिओग्राफर आहे, तो त्या मुलांचा आहे, तू या मूवीचा नाहीये. तर मला असं त्यांनी असं वाटून नाही दिलं जरासं पण, की तू फक्त त्या मुलांचा कोरिओग्राफर आहे या मुलांचा गायडन्स आहे. मला येऊन बोलला की माइक तू सेट कर ले जरा अरे. क्या है, आणि स्क्रीन पे देख ले कैसा लग रहा है. हा. तर मागे ना सिंगर्स होते बॅक साईडला, आणि पुढे डान्स होता. अच्छा. तेव्हा मला थोडंसं खटकलं व्हिडिओमध्ये. तर मला ते विचारले, पहिली गोष्ट ते विचारत नाही, पण फर्स्ट टाइम मला विचारलं की स्वप्नील तुझे कैसा लग रहा है, ठीक लग रहा है, मतलब देख ना कैमरे में परफेक्ट है. तो मैं बोला सर एक चीज बोलूं आपको, अगर बुरा नहीं लगे तो बोलते हाँ बोल ना बिंदास, कोई प्रॉब्लम नहीं. अगर आपके सिंगर को एक बैक स्टेज पे खड़ा किया तो असं मला बघायला लागला. आणि मी पण घाबरलो की यार, डायरेक्ट मी कोरिओग्राफरला बोला नाही, मी ना असं आता मला बोलेल की तू भी इतना बड़ा हो गया, हमको सिखाएगा. तुला यार क्या आयडिया दिया यार तूने. मी बोल शॉक, सच में सर. अरे टेक्निकल त्यांनी बोलवलं, जे कारपेंटर्स होते त्याला मला त्यांनी बोलवलं आणि बोललं की अरे वो पीछे ना स्टेज लगा, और जो स्टेज का जो कलर का मैट है ना, वो मैट भी उस पर चढ़ा, मतलब वो कंटिन्युअसली दिखेगा. आणि जेव्हा ते केलं टेक्निकल मध्ये संध्याकाळीपर्यंत, तेव्हा ते पूर्ण टेबल सेट केला आणि मुलांना उभं केलं. आणि जेव्हा शॉट बघितला ना, तेव्हा लिटरली मला बोलले स्वप्नील यार जबरदस्त आयडिया आहे, मस्त आयडिया घ्या तुम्ही. आणि ते गोष्ट मला खूप आवडलं की ते सरांनी माझ्याकडून करून घेतलं आणि खूप चांगल्या काम करून घेतलं. मला ते आदिल सरचं असं वाटलं नाही, खूप चांगले होते. आम्ही जेव्हा ब्रेक टाइमला बसायचो, जेव्हा ब्रेक असायचा, जेव्हा इरफान सर व्हॅनिटीमध्ये जाऊन बसायचे, तर आम्ही तिकडे सेटवरती बसायचो. तेव्हा आमच्यासोबत ते फुटबॉल खेळायचे, बास्केटबॉल आम्ही खेळायचो. रात्री नाईटचं जेवण असायचं आमचं रात्री 3-4 वाजता. कोल्ड्रिंक्स मुलांना चॉकलेट्स होते, तर ते आमच्यासोबत असे बसायचे आमच्यासोबत. असं नाही की मी कोरिओग्राफर आहे तर मी वेगळं नाही बसणार. ते आमच्यासोबत बसायचे आणि खूप आम्ही फनी मोमेंट्स एन्जॉय करायचो. ते आम्ही ते गेम खेळायचो, चिडिया उड कव्वा उड, ते पण आमच्यासोबत खेळायचे. आणि ते खूप एक वेगळी जर्नी होती आणि ती खूप आम्ही एन्जॉय केली ती जर्नी. लहान मुलांसारखं आणि खूप धमाल केला. आणि ती जर्नी आमची 15 इयर्सची जर्नी झाली. थोडंसं मुलाला त्रास झाला होता, कारण नाईटचं इश्यू झालं होतं. त्यानंतर आमच्या काय 10व्यामध्ये ना सीन होती आमची, की 10व्याला आमची फ्लाईटची तिकीट होती रिटर्न यायची, पण ती झाली कॅन्सल झाली. म्हणजे आम्ही नाही करू शकलो, कारण आमचं अजून 5 दिवस वाढलं ना. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये जर्नी केली, पण त्याकडे आम्हाला राजधानीची तिकीट बुक केली आणि आम्ही त्या ट्रेननी आलो आणि फुल एन्जॉय करून आलो, उन्नो घेऊन. आणि आमचा फर्स्ट मूवी होता, तर आमची ती एन्जॉयमेंट वेगळीच होती. तर आम्ही ते खूप फुल एन्जॉय केलं आणि मला ते एक्सपिरियन्स खूप म्हणजे वेगळंच वाटलं. त्यानंतर त्याच सरांनी मला एक अल्बम पण दिला. त्या अल्बमचा थोडासा रिलीजचा इश्यू झाला होता, पण तो अल्बम तेव्हा तर या मूवीमध्ये तर मला मी याच्या सरांच्या साईडला बसलो होतो आणि थोडा मी टेक्निकल रिहर्सल घ्यायचो. पण त्या अल्बम मध्ये सर डायरेक्टर होते आणि मी कोरिओग्राफर होतो. सरांनी सिया बोलला की भाई तू देखले तेरा डान्स. आणि लिटरली मी खूप खुश झालो. मी या सरांनी मलाच देऊन टाकला. आणि तेव्हा सरनी मला ऑफर पण केलं की ऍज अ असिस्टंट मला जॉईन कर. पण कसं असतं की पण सरांनी मला क्लिअर सांगितलं, इफ तू ये इंडस्ट्री ज्वाइन करता है ना, तो शायद से तेरा डांस जो ग्रुप्स है या जो क्लासेस है वो थोड़ा तेरा कम हो सकता है और तेरी वहां की आइडेंटिटी कम हो जाएगी. तो मी विचार केला 1-2 दिवस. मैं बोला सर आप है ना जब भी आपको कुछ हेल्प चाहिए रहेगा तो मुझे बुलाओ, मैं आऊंगा, पर मैं आपके साथ कंटिन्युअसली नहीं कर सकता. तो तिकडे मी बॅक स्टेप घेतला फक्त माझ्या मुलांसाठी, डान्स क्लासच्या मुलांसाठी, माझ्या ग्रुपच्या मुलांसाठी. पण कसं तिकडे मी ऍज अ असिस्टंट कोरिओग्राफर बनणार, पण कोरिओग्राफर नाही बनणार एवढं लवकर. आणि मी इथे कोरिओग्राफर आहे, भले छोटा आहे मोठा आहे जो भी आहे. त्याच्यामुळे माझं सगळं सेट झालं.
त्यानंतर मला असे युट्यूबचे व्हिडिओज भेटायला लागले, तर मी असे युट्यूबचे व्हिडिओ शूट्स करायला आयडिया भेटली कसं डायरेक्शन. नंतर त्याच्यानंतर मी डायरेक्शनच्या फील्ड मध्ये घुसलो आणि नंतर मला थोडंसं त्यानंतर मला ते कॅमेरा अँगल्स, मी पूर्ण 15 डेज माझं काय काम होतं तिकडे, मी फक्त कॅमेराजला हँडल करत होतो. कुठून ते लोक शॉट घेतात, कुठून कसं काय वाटतं, म्हणजे काय युज करतात ते लोक, प्रॉपर्टीज कसे युज करतात, काय करतात आणि किती क्लिनिंग व्हिडिओ करतात, तर ते मला थोडं आयडिया आलं. इरफान सरशी पण बोललो मी त्या टाइमला. इरफान सर होते आपले, आता ते आता हाय नाही, ठीक आहे. पण तेव्हा ते जेव्हा मी फर्स्ट टाइम त्याच्याशी बसलो, माझ्या बाजूला बसले होते, कॉफी पित होते, मी पण कॉफी पित होतो. तेव्हा ब्रेक टाइम होता. तर मला विचारलं, अरे तुम कहाँ से हो? तो बोला सर मुंबई से हो. बोलते मैं वही सोचा यार, दिल्ली वाले कहाँ से इतना अच्छा नाचते हैं, ये तो मुंबई वालों का ही डान्स दिखता है. मैं तेव्हा तो एक खूप मला म्हणजे इरफान सर असे होते की तेव्हा ऍक्टिंग मध्ये ते एवढे, आता पण त्यांचं ऍक्टिंग म्हणजे नो डाऊट आहे, एवढं पॉवरफुल ऍक्टिंग होती त्यांची. आणि त्या व्यक्तीसोबत मी बाजूला बसून कॉफी पितोय, ठीक आहे. ते तर सीन हायच. नेक्स्ट डे 2-3 दिवस झालं तेव्हा अमृता सिंग, सैफ अली खानची जी बायको आहे ती, अमृता सिंग करून ती होती. ती फर्स्ट सेकंड डे ती थोडीशी अशी होती, कारण आम्ही ओळखायचो नाही दुसऱ्याला. थर्ड फोर्थ डे ती लिटरली माझ्या नाव आहे, स्वप्नील यार दिख ना जल्दी खतम करना, म्हणजे तेवढं, म्हणजे एवढं मिक्स झालं, फ्रेंडली. आणि ती माझ्या कॉफीचा ग्लास घेऊन माझ्या शोल्डरवरती हात ठेवून कॉफी पिते. तू पिया क्या रे कॉफी? नाही मॅम अभी पिऊंगा. अरे पी ना, बाद में टाइम आहे. म्हणजे एवढं आमचं कन्व्हर्सेशन चांगलं झालं होतं आणि लिटरली 15 डेज मध्ये आम्ही खूप चांगलं बोलणं झालं. त्यामुळे ती जी जर्नी होती ती खूप एक काहीतरी नवीन काहीतरी शिकायला भेटलं, मला पण भेटलं शिकायला, माझ्या मुलांना पण भेटलं. म्हणून खूप थँक्यू बोलतो, रोहितला पण बोलतो आणि आदिल सरांना पण बोलतो याबद्दल. थँक्यू दादा, तुझ्या जर्नी बद्दल तू एवढं सांगितलं, चांगले आम्हाला सगळं स्ट्रगल्स वगैरे तुझे होते, जेवढं तू अचीव्ह केलं सगळं तू सांगितलं. आता एकच फक्त आहे लास्ट, आमच्या व्ह्युअर्सला तू काय टिप्स देशील, म्हणजे जे नवीन डान्सर्स जे आता येत आहेत, जे परफॉर्म करायला किंवा जे नवीन नवीन शिकतायत मुलं, त्यांना तू काय टिप्स देणार आणि आमच्या व्ह्युअर्सला पण काय टिप्स देशील? पहिलं तर मी थँक्यू दोघांना साठी बोलतो, ओमकार आणि आदित्य, की तुम्ही हे असं काहीतरी नवीन चालू केलंय. याने काय होतं की जे पुढे जे व्हिडिओज बघणार जे व्ह्युअर्स असेल त्यांना हे खूप म्हणजे त्यांना स्टोरी माहिती पडेल, तर ते लोक पण ते स्ट्रगलिंग त्याची सुरू करेल. खूप आता कसं असतं की खूप लोक ना त्यांना असं वाटतं की आता अरे इतना स्ट्रगल करना है इस करियर में तो नहीं करना है. पर मला असं वाटतं की आता सगळे क्लासेस ओपन झालेले आहे आणि डान्स अकॅडमी चालू झालेलं आहे, तर थोडी स्ट्रगल थोडी कमी झालेली आहे, कारण तुमच्या डोक्यावरती हात ठेवणारा गुरु आहे, ठीक आहे. तर ते तुम्हाला थोडी तुमची जी स्ट्रगल लाईफ आहे ती कमी झालेली आहे. तर माझं असं म्हणणं की जे ही स्टोरी ते ऐकेल ना, या माझी या जेवढे कोरिओग्राफरची तुम्ही स्टोरी घेतलेली आहे, त्या स्टोरीनी ऍटलीस्ट त्यांना ते समजेल की आम्ही इन्स्पायर होईल. आणि मेन वस्तू काय की त्यांना समजेल की आम्हाला आता हे लोकांनी एवढं करू शकतात, तर आम्ही तर एवढं करू शकतो आणि आम्ही एक स्टेजला घेऊ शकतो. आणि मी दोघांना थँक्यू बोलतो याच्याबद्दल. सेकंड वस्तू व्ह्युअर्सचं मी एकच बोलतो की यांचं नवीन चॅनल आहे, यांना सबस्क्राईब करा, कमेंट टाका चांगले आणि शेअर करा, फॉलो करा. आणि तुम्ही तुमच्या जेवढे फ्रेंड्स फॅमिलीमध्ये तुम्ही शेअर करू शकता तेवढं शेअर करा. म्हणून कसं असतं की आपण एकाला नवीन चान्स देतो. आपण कुठल्या पण व्लॉगर्सला, जे असे वेस्टेज व्लॉगर्स आहेत त्याला मला करतो, पण हे लोक कोणाची तरी लाईफ शेअर करतो त्या चॅनलवरती, तर ह्यांचं तुम्ही पहिला शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये पण शेअर करून टाका, की यांना अजून सबस्क्रायबर वाढेल आणि खूप चांगलं याचं चॅनल चालू राहून देऊ. सेकंड वस्तू असं आहे की व्ह्युअर्सला मी एकच बोलतो, जे डान्सर्स व्ह्युअर्स आहे या जे बघणारे व्ह्युअर्स आहे, की त्यांचं एकच बोलतो की तुम्ही फक्त जे युट्यूबवरती तुम्हाला आता बघायला भेटतंय, जे मी पहिला पण ते सांगितलं होतं की जे रिअल डान्सर्स आहे तुम्ही त्यांना बघा. तुम्ही प्रभुदेवाला, मायकल जॅक्सनला, ऋतिक रोशनला, शाहिद कपूरला, पॅरिस ग्लोबलला, नंतर बॅब मार्टिनला, अशा लोकांना इन्स्पायर करा. अशा लोकांना इन्स्पायर करू नका जे फक्त 30 सेकंडसाठी तुम्ही येतात आणि नॉर्मली परफॉर्म करून जातात. तुम्हाला असं वाटत असेल की त्यांचं फॉलोवर जास्ती आहे, त्यांचे व्ह्यूज जास्ती जातात, पण एकच सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स करतात, तुमच्या परफॉर्मन्स तुमची डान्सिंग दिसायला पाहिजे. मी पहिला पण सांगितलं की 5,000 लोकांनी बघितलं तरी खूप आहे तुमच्यासाठी. 5 ते 10,000 होणार, 10 ते 15,000 होणार, एक दिवस तर होणार. पण ते तुमच्याकडे व्ह्युअर्स असेल ते तुमच्याकडे रिअल असणार, फेक नसणार, या ते बनवले नसेल ना, एक्स्ट्रा पैसे देऊन वाढवले नसणार. तुमच्याकडे जे असेल ते तुमच्याकडे रिअल परफॉर्मन्स असणार. मी एकच बोलतो म्हणून तुम्हाला की अशा लोकांना तुम्ही इन्स्पायर बनवा की जे खूपच
चांगले परफॉर्मन्स करतात, ते त्यांच्या परफॉर्मन्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होतात, हा, आयडियाज भेटतात आणि तुम्हाला तर काहीतरी नवीन नवीन वस्तू शिकायला भेटतात, शिकायला भेटते. डिफरंट स्टाईल्स आणि डिफरंट मूव्स असतात. आणि सेकंड मी एकच बोलतोय की मला फक्त एक हे बोलायचं होतं, खूप वर्षापासून माझ्या आतमध्ये होतं. आता गुरु आणि चेला असतं तेव्हा एकलव्य होतं. हा, एकलव्याने आपल्या गुरुसाठी आपलं बोट कापून दिलं असतं. हा. पण आताचे जे गुरु चेले लोक आहेत ते लोक आपलं गुरुचं गर्दनच कापतात. हे जो आहे क्लिअरली फॅक्ट सांगतो. हा, कसं असतं बघा, गुरु तुम्ही आई वडिलांसारखं ठेवता, तुम्ही गुरुला आई वडिलांच्या पोझिशनवर ठेवतात, जागेवर. बरोबर आहे. गुरु चांगला बोलला की तुमच्यासाठी चांगला, चांगलं. गुरु वाईट बोलला की तुमच्यासाठी खराब. हम्म. आई वडील तुम्हाला वाईट बोलला की तुम्ही आई वडील सोडणार का बोलायला? नाही. काका काकी बोलणार का की आई वडिलांना माझी आई मला मारलंय, माझ्या वडिलांनी मला ओरडलं, हा, आजपासून माझे हे आई वडील नाहीये, आता मी नवीन आई वडील शोधतो, असं बोलतात का? नाही ना. तर गुरु पण तेच पोझिशन असते. आणि गुरु तुम्हाला वाईट कधी बोलतो? जेव्हा तुमचं काहीतरी भला चुकलं करायचं तर असेल या तो काहीतरी बोलतो. चांगलं काहीतरी बोलत असेल तेव्हा तुम्हाला गुरु बोलतो. गुरु नाराज झाला तर तुम्ही गुरुला, अरे नाराज झाला तर आपण त्या गुरुशी बोलायचं नाही, हा. हे चुकीची गोष्ट आहे. अगर हे वस्तू हे करणार तर तुमचं उद्या उठून तुम्ही गुरु होणार. हा, जेव्हा तुमचं मुलं तुमच्यासोबत हे करणार, ते तुमचे जे शिक्षक असेल जे तुमच्याकडे शिकतात ते तुम्हाला करणार, तेव्हा तुम्हाला तुमच्या गुरुची आठवण येणार आठवण येणार. की हे तुम्ही काय केलं. तर ते असं गुरुचं आपण काय एक करायला पोझिशन पाहिजे. असतं ना, एक आई वडिलांसारखं पोझिशन असतं. ठीक आहे, करून आई वडील तुमचं शिक्षण आणि तुमचं फ्युचर चेंज करतात, गुरु तुमचं टॅलेंट चेंज करतात. ठीक आहे. आजकाल काय झालंय इंडस्ट्रीमध्ये, माझ्याकडे खूप सारे मुलं आहे जे शिकून गेलेले आहे. तर त्यांना कसं असतं, त्यांना कुठे कुठे त्यांना असं नाव घ्यायला पण अजीब वाटतं की अरे कसं नाव घ्यायचं, म्हणून ते लोक वेगळे वेगळे नाव घेतात, या कोणा वेगळ्या कोरिओग्राफरचं नाव घेतात. ते त्या कोरिओग्राफरचं नाव घेतात ज्यांनी त्यांना पैशाचं काम दिलंय. म्हणजे जेव्हा तू डान्सरच नाही झाला असता तर तो कोरिओग्राफर तुला काम कसं दिलं असतं. हा, म्हणजे आजकालचे जे डान्सर्स आहे ना, त्यांचं कसं आहे की ज्यांनी शिकवलेलं आहे तो देव नाहीये, हा. ज्यांनी पैशाचं काम दिलं तो तो देव देव आहे. आहे. म्हणजे ते झालंय, म्हणजे जो तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला घासतोय, घासतोय, क्लिअर शिकवतोय, करतोय. तुम्हाला दगड पासून त्यांनी तुला मोम बनवलंय, हम्म. तुम्हाला प्रॉपर तुम्हाला गायडन्स दिलाय, प्रॉपर डान्सिंग शिकवलंय की कसे स्टेप्स असतात, कसे तुम्हाला फेस करताय पब्लिकला, कसा ऑडियन्सला फेस करायचंय, कसं तुम्हाला बोलायचंय. ठीक आहे, तो तुमचं 2 वर्ष त्यांनी काढलं. हा, दूसरा कोरियोग्राफर असतो तो तुम्हाला फक्त बोलतो भाई इधर मेरा शो है, 2000 देता हूँ, 3000 देता हूँ, मेरा एक शूटिंग है, ये है वो है. तुम्हाला वाटतं अरे तो देव आहे ज्यांनी मला पैशाचं हेल्प केलं, ज्यांनी मला पैशाने हेल्प करतोय. अगर या देवाने तुला या गुरुने तुला अगर डान्स मध्ये हेल्पच नाही केलं असतं, त्या गुरुने तुला बोलवलं असतं का? या गुरुने तुला स्टेज दिलं नसतं तर त्या गुरुने तुला स्टेजवर नाचायला बोलवलं असतं का? तर हे वस्तू मला इकडच्या खूप डान्सर लोकांना सांगायचंय. तर माझं असं आहे की तुम्ही आता चेंज व्हायला पाहिजे की आज गणेश हेगडे सर मला त्यांनी कधी घरी येऊन शिकवलेलं नाहीये. ठीक आहे, मला येऊन की स्वप्नील मी तुला येऊन घरी क्लास देतो असं कधी बोललेलं नाहीये. ठीक आहे, आज किती वर्ष झाले तर मी गणेश हेगडे सरचा व्हिडिओ बघून मला वाटतं 18-20 वर्ष झाले असेल. ठीक आहे, 18-20 वर्षामध्ये मी त्या सरांना दर गुरुपौर्णिमाला आणि टीचर्स डेला मी इन्स्टावर, आता इन्स्टा जरिया म्हणून मी इन्स्टावरतून त्यांना टॅग करतो फोटोला. ठीक आहे, त्यांचं मला कधी टॅग रिटर्न येत नाही. तर मी दुःख मानू का की अरे मी एवढं वर्षापासून करतोय, हा व्यक्तीला एवढं घमंड कसा की हा मला टॅग नाही करू शकत. तो गुरु आहे, मला त्यांनी इन्स्पिरेशन केलं आणि त्याच्यामुळे माझं आज अकॅडमी चालतंय. माझं घर घेतलंय मी, माझ्या आई वडील जेवतात आहे, माझी फॅमिली आज जे पण सेटल झालेलं आहे त्या गुरुच्यामुळे झालं. अगर त्याचा मी व्हिडिओ बघितलाच नसतं तर मी या पुढे गेलोच नसतो आणि माझ्या थ्रू माझ्या जे पुढे जे डान्सेस झाले ते झालेच नसते. अगर स्वप्नील देवरुकर नसता तर इकडे डान्स अकॅडमीच नसती. आज माझ्या इकडून शिकून खूप सारी अकॅडमी झालेली आहे. पण माझं तेच बोलणं आहे की तुम्ही पण अजून वाढवा. माझं तेव्हा पण हेच होतं डोक्याला हे की तेव्हा डान्सची एवढी व्हॅल्यू नव्हती, तर लोक सगळं वाईट बोलायचे डान्सच्या बद्दल, नचेला वचेला बोलायचे आणि खूप काही चिडवायचे. पण आज असं झालं की गली गली में डान्स आहे, डान्स क्लासेस आहे गली गली में. ते काय झालंय, अर्धेकडे माझ्याकडे जे शिकायचे ते लोकांनी डान्स अकॅडमी ओपन केलेली आहे. ठीक आहे, आणि मला खूप गर्व आहे त्याचं की जे मी चेन चालू केली ते लोक कंटिन्यू करतात आहे. पण जेव्हा मी माझ्या गुरुला आठवण करू शकतो, ज्यांनी जे मला शिकवलं पण नाहीये, ज्यांनी मला जरा शिकवलं नाहीये, फक्त त्यांचा व्हिडिओ बघून मी स्वतः शिकलेलो आहे. मी त्याला आता पण मी त्यांना गणेश हेगडे सरांना आणि राजू सुर्वे सरांना आज पण टॅग करतो
राजू शेट्टी सर मला टॅग मध्ये रिटर्न करतात, आता चालू केलं. कोण ते मला त्यांनी माझा डान्स बघितलं, माझ्या ग्रुपला त्यांनी कमेंट पण मला पास केलं आणि मला खूप आवडलं त्याच्याबद्दल. ते मला भाई भाई बोलतात, पण मी त्यांना सर सर बोलतो. ब्रो ब्रो बोलतात, मी त्यांना सर सर बोलतो इंस्टावरती. मग गणेश सर नाही बोललो, मग ठीक आहे, तो ते बिझी असेल. मी हे विचार करतो माझ्या गुरु बद्दल की ठीक आहे ना, कधी ना कधी तर आयुष्यामध्ये ते मला एक दिवस ते टॅग करणार आणि मी त्यांच्याबद्दल वाईट नाही विचार करू शकत ना. तर तुम्हाला अगर तुमचा गुरु तुमच्यासोबत चांगला राहिला आहे, तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय, सगळं काही तुमच्यासाठी केलंय आणि रिटर्न एक दिवस तुम्हाला वाईट बोललं, तुम्हाला ते चांगलं वाटलं नाही तर तुम्ही नेगेटिव्हिटी आणली. तर माझं हेच म्हणणं आहे, मला असं काही नाहीये की तुम्ही माझं नाव घेतलं की माझ्या बँकचे पैसे वाढणार आहे का. असं तर होणार नाही ना की बाई त्यांनी माझं नाव घेतलं तर माझ्या बँकचे पैसे वाढले, 500 रुपये वाढले, असं तर होणार नाहीये. तर माझं तेच आहे की जेव्हा तुम्ही पण एक गुरु बनता तर तुमच्या जे शिकतात त्यांना पण तुम्ही तेच द्या कि भाई गुरु को कभी नहीं भूलना चाहिए, भले वो छोटा है, भले तुमको वो एक दिन सिखाया है, भले तुमको उसने एक दिन और एक ही स्टेप सिखाया, वो गुरु ही होएगा. आता आपण टीचर्सला विसरतो का. रस्त्यावर गेलो की टीचर आपली लहानमध्ये टीचर भेटत तरी पण आपण तिला टीचरच बोलतो ना की नावाने बोलवतो. तेच तर असतं ना, गुरुच्या जागेवरतीच असतं. तुम्ही किती पण त्याच्याबद्दल वाईट बोला, ठीक आहे, तो पण तुमच्याबद्दल वाईट बोलणार, का बोलणार नाही. तुम्ही अगर त्याचं वाईट तुम्ही हे करत नाही तर तुमच्याबद्दल तो वाईटच बोलणार ना. तर सचिन तेंडुलकर आज पण बोलायचा की अरे तू बरोबर खेळत नाही. सचिन तेंडुलकर त्याच्याशी बोलणं बंद केलं का. जातो ना त्याला भेटायला, एवढा मोठा क्रिकेटर. तर तो व्यक्ती जेव्हा करू शकतो तुम्ही पण करू शकतात ना. तुम्ही भले आज सेलिब्रिटी हो या तुम्ही कुठे चांगलं ग्रुप बनवा, तुम्ही शूटिंग मध्ये जावा, तुम्ही पिक्चर करा, मूवी करा, काय प्रॉब्लेम नाही. पण गुरुला एकदा आठवण करायला काय प्रॉब्लेम होतोय. एकदा बोलायला काय होतं की हा माझा गुरु आहे, हक्काने बोला ना. आणि मला पण ते मला पैसे नाही भेटणार आहे तुम्ही असं बोललं की अरे बाबा ये गुरु है तो इसका 500 रुपये बैंक में चले गया, जीपे हो गया, असं तर काय होणार ना. पण समोरच्याला व्यक्तीला बरं वाटेल आणि जे तुझ्याकडे शिकतात आहे त्याला पण ते वाटेल की बाबा ये देखो हमारे सर अब भी उनके सर को याद करते हैं, तो हम कैसे हमारे सर को भूले. तुम नहीं भूल जाओगे तो तुम्हारे बच्चे भी तुमको सोचेंगे जब हमारे सर ही हमारे सर को उनके सर को भूल सकते तो हम क्यों नहीं भूल सकते. तर ते थोडंसं एक लॉजिक आहे. ते मला इकडच्या डान्सर सांगायचंय तुम्ही हे करा. आणि माझं एकच म्हणणं आहे की मुलांना फक्त क्लासरूम मध्ये ठेवू नका, त्यांना कॉम्पिटिशनला उतरवा, त्यांना परफॉर्म करा, त्यांना स्टेज द्या. फक्त रील्सचा एक स्टेज नाहीये. रील्स तुमचं ठीक आहे, तुम्हाला एक सवय आहे, तुमचं एन्जॉयमेंट तर ठीक आहे, पण ठीक आहे तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स व्ह्युअर्स कडे पोहोचवायचा आहे आणि हा खूप फास्ट प्रोसेस आहे पोहोचवायचा. की तुम्ही कोरिओग्राफी बसवला, तुम्ही व्हिडिओ काढला, तुम्ही शूट केलं, ठीक आहे, आणि तुम्ही टाकलं, तुमचं एक दिवसामध्ये 2000 व्ह्यूज गेले, तुम्ही 1 तासामध्ये 2000 व्ह्यूज पोहोचवून टाकतात. म्हणजे तुमचं असं आहे की फास्ट आपण पोहोचतोय कोणाच्याकडे, तेव्हा तुमचे फॉलोअर्स वाढतात. तर ठीक आहे, स्टेजमध्ये तुमचा एक्सपिरियन्स वाढतो, जज तुम्हाला जज करतो. ठीक आहे, तुम्ही एक्झामला बसतात, तुम्हाला टीचर जज करते, तुमचे मार्क्स करतात. तसं तुम्हाला कोरिओग्राफर जे जज असतात ते तुम्हाला जज करतात. तर ते आपला कुठे चुकी आहे, कुठे आपण चुकलो आहे, कुठे रॉंग आहे, कुठे राईट आहे, नेक्स्ट टाइम आपण काय परफॉर्मन्स करू शकतो, म्हणजे कुठे आपण क्लीन करू शकतो ते आपल्याला सांगतो. तर ते खूप मोठी गोष्ट आहे. मला फक्त व्ह्युअर्स डान्सरला ते सांगायचं आहे. आणि जे नवीन डान्सच्या फील्डमध्ये घुसणार आहे त्यांना हेच सांगतो की क्लास जॉईन करा, रील्सच्या भरोश्यावर जाऊ नका, क्लास जॉईन करा. कारण क्लासमध्ये कसं असतं, क्लासमध्ये तुम्हाला बेसिक्स करणारा व्यक्ती असतो, बेसिक शिकवणारा व्यक्ती असतो. एक्सरसाइज आहे, तुम्हाला रील्स मध्ये तुम्हाला तो एक्सरसाइज नाही शिकवणार, ठीक आहे, टेक्निक्स नाही शिकवणार, स्टंट कसं मारतात, तो तुम्हाला स्टंट दाखवणार, स्टंटची टेक्निक दाखवणार नाही, पण खूप सारा प्रोसेस असतो. तर ते मेन वस्तू तेच आहे. तुम्ही रिअल क्लास जॉईन करा, तुमच्या जवळ जेवढे पण असे क्लासेसवाले क्लास जॉईन करा, त्यांच्याकडून शिका, प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि तुमचं व्हिडिओ जर्नी स्टार्ट करा. बाकी काय नाही. तो गाइज ये थे हमारे स्वप्निल दादा, स्वप्निल देवरुखकर, जिनके साथ हमें उन्होंने अपनी जर्नी शेयर की, उन्हें उनकी स्ट्रगल के बारे में बताया. और तो ऐसे और वीडियोस को देखने के लिए बने रहिए, जुड़े रहिए डांस हसल के साथ. और सबसे मेन बात, लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलिए. तो मिलते हैं अगली वीडियो में.